नमस्कार मंडळी, आज आहे 26 जानेवारी सोमवार। आज आपल्या डागेमध्ये आज वनभोजन आहे। महिलांनी ठरवलंय आज आम्ही निघाले वनभोजनसाठी। इथे पाहू शकता माझ्या हातात जिलेबी आपल्याला मिळाली 26 जानेवारी निमित्त जिलेबी। आणि आपण आता निघालोय आपल्याबरोबर पाहू शकता। हे बघा आपल्याबरोबर सर्वजण निघालेले आहेत। आज रत्नागिरीवरून रत्नागिरी मुंबई मंडळी आले आणि आपल्याबरोबर आता वनभोजनासाठी डागेत निघालेत। सरपंच उदय शिंदे। सरपंच काय घेतलं ताई तुम्ही जरा सांगा, काय डोक्यावर काय आहे? मसाले भात आहे। इथे पाहू शकता आपल्याबरोबर संदीप साठे पण आलेत। संदीप साठे खास रत्नागिरीवरनं वनभोजनसाठी। संतोष साठे पण आपल्याबरोबर आलेत। संतोषजी, आपल्याला काय वाटतंय आज आपण वनभोजनाला जातोय डागेत? खूप दिवसानंतर आज गावाला आलात आहे आपण। अशा डागेच्या वाटेन आपण निघालोय खास मुंबई। खास आज 26 जानेवारीसाठी आज मुंबईकर आलेले आहेत। रसिका फणसे या देखील आज आपल्या वनभोजनासाठी आलेले आहेत। नंतर आपली मंडळी आज डागेत चढतायत, त्यामुळे थोडासा दम लागू शकतो। लवकर जाऊ रे। कसरत पाहू शकता मंडळींची वर चढताना। पाहू शकता आपण वरती डागेत आलोय। बाजूला छानपैकी मोहर आलाय। काजू आंबे मस्त मोहरले यंदा। वाटतं आंबे यंदा भरपूर खायला मिळणार आपल्याला। बघूया काय होतंय। आपली सर्व मंडळी हळूहळू चाललीत रानाच्या आडवाटेन। संदीपजी, आपण किती वर्षानंतर गावाला आलात? गावाला नव्हे, आपलं सॉरी, डागेत किती वर्षानंतर आलात? 10 वर्षानंतर डागेत। बापरे, बघा अखेर वरती चढून आपण चढून अखेर डागेत पोहोचलोय। नवीन शेतात साठे बंधू यांच्या डागेमध्ये आपलं आजचं आई भराडणी देवीच्या मंदिराजवळ आपलं वनभोजन आज ठरलंय। ते पाहू शकता साठे बंधूंची कलमं। खूप छान मोहर आलाय आंब्यांना। सर्व कलमं मोहराने भरलेली दिसत आहेत। अखेर आपण आपल्या जिथे वनभोजन आपण ठरवलं आहे भराडणी देवीच्या मंदिराजवळ, तिथे आपण येऊन पोहोचलोय। इकडे बच्चे मंडळी पाहू शकता, क्रिकेटचा खेळ चालू आहे त्यांचा। छान क्रिकेट खेळतायत सर्व मंडळी। आज मला वाटतं जवळजवळ संख्या बरीच दिसते। डॉगी पण इथे आलाय कृष्णाचा। आल्या संदीप साठे यांनी क्रिकेट खेळायला बॅट घेतली हातात। मला वाटतं खूप दिवसानंतर खेळायचा त्यांचा मूड आलाय। इथे आपण आलोय आपल्या वनभोजनच्या इथे। पाहू शकता इकडे सरपंच आले अगदी मसाले भाताचा टोप घेऊन। इथे मला वाटतं पिठलं झुणका भाकर तयार आहे। वा वा वा। इकडे सर्व मंडळी आलेली आज। खूप दिवसानंतर बरं वाटतंय जरा। सर्व रत्नागिरीवरनं आलेले, रत्नागिरी मुंबई सर्व आज चिपळूणच्या फक्त प्राजक्तासाठी आज आलेले नाहीत। त्यांना आम्ही खूप त्यांची आठवण काढतोय। या व्हिडिओच्या द्वारे त्यांनी यावं असं आम्हाला वाटत होतं, पण त्यांच्या आलेल्या नाही आहेत त्या। इथे मुलींचा मला वाटतं आईचं पत्र हरवलं खेळ चालू आहे। वा, इथे आई भराडणी देवीच्या मंदिराजवळ आपण आलोय। पाहू शकता इथे, चला इथे पाहू शकता। सर्व महिला मंडळी आज आलेले आहेत इकडे वनभोजनासाठी।
आता जेवण मला वाटतं सुरुवात करतायत इकडे. सही जाधव हे काय झुणका आहे का पिठला आहे? झुणका. झुणका पिठला आहे, पिठल्याच झुणका आहे का? वा वा, सुंदर असा कलर आलाय आणि मस्त आलाय. पाहूया आता, चव छान आली. आधी खाल्लेलं नाही. झुणका भाकरी आणि मसाले भात असं आणि ताक जिलबी. अरे वा, आज काहीतरी खूप सुंदर. अजून काय पाहिजे? बरोबर, खूप सुंदर मेनू आहे आजचा. आज संख्या पण बरीच दिसते आपल्याला, खूप बरं वाटते जरा. सर्वजण आलेत मंडळी आज हौशीने सर्व वनभोजनासाठी. आता जेवणाच्या पंक्तीला सुरुवात झाली आहे. सर्व आपले बच्चे मंडळी इकडे बसलेले आहेत जेवणासाठी. हां, खाली जमिनीवर बसलेले आहेत सर्व. केळीच्या पानावर, केळीचं पान इकडे पाहू शकता. सर्व मुली देखील आलेल्या संतोषजीसाठी इथे बसलेत माझ्याकडेला जेवायला. केळीचं पान घेऊ. इकडे सर्व मंडळी आता जेवायला बसलेत आणि एक एक मेनू आता आपल्या ताटावर येतोय. सुरुवातीला आता भाकरी आलेली आहे, त्यानंतर आता इकडून झुणका येतोय. बघा, इकडून पण झुणका येतोय. फक्त ग्लास नाम या श्री हरीचे सहजवन होते. म्हण मोठ्या. वा, वाढून झालेला आहे. पिठलं, भाकरी, जिलेबी, कांदा, चटणी. चला आता जेवायला सुरुवात करूया आपण. खूप सुंदर आजचा मेनू. चला, आता आमचं जेवण झालेलं आहे आणि शेवटची पंगत बसली जेवायला. सर्व महिला मंडळ इकडे जेवायला बसलंय. पाहू शकता इकडे मुली सर्व जेवायला वाढतात त्यांना.